नमस्कार, story.com व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सध्या राज्यभर बिबट्यांनी थैमान मांडला आहे. अनेक शेतकऱ्यांचे मृत्यू या बिबट्याच्या हल्ल्यात झाले आहेत. त्याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत राज्याचे माजी वनमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार. सर, काय उपाययोजना केल्या पाहिजेत? हे साधारणतः 500 नर 500 मादी यांचं एक बिबट सफारी केलं पाहिजे. एन्क्लोजर मध्ये एक मोठ्या अशा जंगल क्षेत्रामध्ये ते बिबट राहतील. दुसरा मुद्दा AI चा उपयोग केला पाहिजे, जो आम्ही ताडोब्यात मी मंत्री असताना केला, ज्याचं कौतुक विश्वगौरव युगपुरुष नरेंद्रभाई मोदीजींनी केलं होतं. मला वाटतं की त्याचा विस्तार केला पाहिजे. सन्माननीय रक्षा मंत्री राजनाथ सिंग साहेबांकडे त्यांच्या आर्मीच्या या टेक्नॉलॉजी विंगनी खूप सुंदर टेक्नॉलॉजी AI ची डेव्हलप केली आहे. ती पाकिस्तानच्या सीमेसाठी आहे, पण ती सुद्धा आम्ही यामध्ये थर्मल इमेजेस घेऊ शकतो. तिसरा मुद्दा केला पाहिजे, ज्या प्रायमरी रेस्क्यू टीम आहे त्या टीमचं मानधन बंद केलं. फार मानधन नव्हतं, 1500 ते 2000, ते मानधन आपण दिलं पाहिजे. दुसऱ्या राज्यामध्ये त्यांच्या जंगलात बिबट मागितले असेल तर ताबडतोब दिले पाहिजे, आपल्या खर्चाने दिले पाहिजे. जे बिबट पिंजऱ्यात आहे त्यांना झू मध्ये दिलं पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा, केंद्र सरकारकडे या संदर्भात नसबंदीसाठी जो प्रस्ताव गेला, केंद्र सरकारने सांगितलं 5च करा. तर मला वाटतं की त्यामध्ये आपण फेरविचार करायला लावला पाहिजे. पहिल्या टप्प्यात वर्षभरात कमीत कमी 500 बिबटच्या नसबंदी केल्या पाहिजे. जर या गोष्टी आपण केल्या तर खूप आपल्याला त्याचा उपयोग या मानव व वन्यजीव या हमल्यामध्ये निश्चित. सर, मेंढ्या शेळ्या सोडण्याची एक उपाय सुचवला गेला, कसं मी काय बोलत माझा काही बरं? विषय भाऊ, सध्या विरोधी पक्ष नेत्याची भूमिका तुम्ही बजावताय आणि विरोधी पक्ष पत्रकार आहात, आपण सुजाण आहात, समजदार आहात, म्हणून तुम्ही पत्रकार आहात. विरोधी पक्ष नेत्याची भूमिका नाही, मी जनतेच्या हिताचे प्रश्न मांडतो. मी व्यक्तिगत कोणत्याही पण विरोधी सरकारच्या पक्षांच्या आमदारांकडून हे दिसत व्यक्तिगत नाहीये. व्यक्तिगत सरकारवर कधी टीका केली नाही. मी सरकारच्या अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासनाच्या चुका जर असतील किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, मग धानाचा बोनस आहे, उमेदच्या आमच्या बहिणी आहेत, त्यांचा आवाज पोहोचवतो. विरोधी पक्ष म्हणजे काय? जो सरकारच्या प्रत्येक धोरणाला विरोध करायचा. ती भूमिका मी कधीच केलेली नाही. म्हणून पत्रकार म्हणून तुम्ही सुजाण आहात, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की या रेषा या खूप अलग आहेत. तुम्ही काय करताय की BCom ला BSc ची डिग्री देताय, असं करू नका. बरं भाऊ, एक शेवटचा प्रश्न. भाऊ, तुम्हाला मंत्रिपद नाकारल्यानंतर गेल्या वेळेस फडणवीस साहेबांनी सभागृहात म्हणले की तुम्हाला वेगळ्या उंची देऊ. त्याला नार्वेकर साहेबांनी जास्त पण उंची नको, मात्र अजून ती उंची अजून प्राप्त झाली नाही, म्हणजे अजून पद दिलं नाही तुम्हाला. त्यांना विचारायचं, अरे एक कापूस एका जिनिंग मध्ये टाकायचा आणि चुकारा दुसऱ्या जिनिंग मधून घ्यायचा का? तो प्रश्न त्यांना विचारणं माझा प्रश्न आहे का तो? ते म्हणाले, ते काय म्हणाले यावर मी उत्तर देणं योग्य आहे का? हा, मी काय म्हणालो याच्यावर. हे होते माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार साहेब. त्यांनी मंत्री असताना अनेक उपाययोजना बिबट्याच्या विरोधात या राज्यामध्ये अवलंबल्या होत्या आणि त्याच काही उपाययोजना आज त्यांनी पुन्हा एकदा सांगितल्यात. या उपाययोजना आता सरकार राबवतं का हे आपल्याला बघावं लागेल. कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील, story.com, नागपूर.